तर आता समोर जर बघितलं मित्रांनो, तर नंतर मस्टनो पॉईंट आहे ते म्हणजे विषाचे वर्गीकरण. आता विषाचे वर्गीकरण सुश्रुत म्हणतात स्थावर जंगम चैवम द्विधा विषमुच्यतेम दश अधिष्ठानम माध्यम तू द्विधा षोडश आश्रयम. म्हणजे स्थावर आणि जंगम हे दोन विषयाचे वर्गीकरण सांगितलेले. जे स्थावर आहेत त्यांचे हे 10 अधिष्ठान आहेत आणि जे जांगम आहेत त्यांचे हे 16 अधिष्ठान आहेत. अशा पद्धतीने सुश्रुताने सांगितलेले. परंतु आता विषयाची जर समजा उत्पत्ती जर बघितली तर उत्पत्तीच्या दृष्टीने त्यांचे वर्गीकरण जर बघितले तर उत्पत्तीच्या दृष्टीने 2 वर्गीकरण येतात. अकृत्रिम म्हणजे स्वाभाविक आणि दुसरं म्हणजे कृत्रिम म्हणजेच संयोगच. म्हणजे एक अकृत्रिम आणि एक दुसरा कृत्रिम. तर असा कृत्रिम किंवा स्वाभाविक जर बघितलं मित्रांनो यांचे पुन्हा 2 वर्गीकरण येतात. त्याच्यामध्ये पहिले येते स्थावर आणि दुसरं येते जंगम. आता जे स्थावर आहेत मित्रांनो ते स्थावर वस्तू तो म्हणजे त्यांच्यापासून मिळतात. आता या स्थावरचे पुन्हा 2 वर्गीकरण केलेले तर त्यांचे वनस्पतिक आणि एक खनिज. तर अशा पद्धतीने वनस्पतिक आणि खनिज सांगितलेले. आता जे वनस्पतिक म्हणजे वनस्पतीपासून जे विष उत्पन्न होतात त्यांना म्हणलेले. त्याच्यामध्ये वचनाभ येते, कुचला येते, हे 2 वेगवेगळे अजून द्रव्य येतात. नंतर खनिज किंवा धातूपासून जर बघितले तर पारा आहे, वंग आहे, हे हरताळ आहेत. अशा विविध प्रकारचे द्रव्य मिळतात. आता हे झाले स्थावरचे. आता जे जांगम आहेत मित्रांनो ते जांगम म्हणजे जीवजंतूपासून निर्माण होणारे विष. आता जीवजंतू म्हणले तर सर्प, लुटा, त्याच्यानंतर वृश्चिक झालं, यांच्या जे पासून विष उत्पन्न होतं त्यापासून. आता याच्यानंतर हे झाले सगळे स्वाभाविक. आता याच्यानंतर येते संयोगज किंवा त्याला आपण कृत्रिम असं म्हणतो. आता हे जे संयोगज आहेत हे संयोगज पुन्हा 2 प्रकारचे आहेत, गरविष आणि दूषिविष. आता जे गरविष आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये एक द्रव्य किंवा 2 द्रव्यांचा संयोग मिळून जे विष उत्पन्न होते त्याला आपण गरविष म्हणतो. आता या गरविषाचे पुन्हा अजून 2 प्रकार सांगितलेले. ते म्हणजे एक विषरहित म्हणजे ज्याच्यामध्ये आपण विषरहित म्हणतो. जर समजा घृत आणि मध जर समप्रमाणात घेतले तर त्यांच्यापासून जे विष होते त्याला आपण विषरहित असे म्हणतो. आणि त्याच्यानंतर एक सर्विष आणि निर्विष या दोघांचे किंवा 3चे संयोग होऊन जे विष उत्पन्न होतो त्यांना आपण सर्विष निर्विष विष असे म्हणतो. आणि नंतर लास्टला येते ते म्हणजे दूषिविष. आता हे जे दूषिविष असतात मित्रांनो हे जांगम, स्थावर आणि जे शरीरामध्ये तसेच राहून हळूहळू नंतर रसरक्तादी धातूंना शमन करतात, नंतर विष उत्पन्न करतात. म्हणजे खास करून रक्ताला दूषित करतात म्हणून त्यांना दूषिविष असे म्हणतात. अशा पद्धतीने हे वर्गीकरण होतं मित्रांनो.